गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन याआधी आपण बुद्धिमत्तेसाठी एक घटक केला होता अशाच प्रकारे, आणि आज आपण सूत्र ट्रिक्स नियम फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये वन शॉट मध्ये समजावून घेणार आहोत। एकाच याच्यामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत, एक संकल्पना, एक उदाहरण आणि त्यावरची माहिती। ठीक आहे, चला सुरुवात करू। पहिला आहे त्रिकोणी संख्या। यावर हमखास प्रश्न येतात। त्रिकोणी संख्या 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत। किती? 13 त्रिकोणी संख्या। आधी त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते समजावून सांगतो। बघा, सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे 1। अशी संख्या, त्रिकोणी संख्या म्हणजे अशी संख्या जी ठिपक्याच्या स्वरूपात मांडता येते। बघा, इथं मी मांडली, 3 ठिपके दिलेत म्हणजे 3 ही त्रिकोणी संख्या आहे जी त्रिकोणाच्या स्वरूपात मांडता येते। ठीक आहे, 3 ही त्रिकोणी संख्या आहे। त्यानंतर समजा मी असे दिले 1 2 3 4 आणि 5, याचा अर्थ ही टिपक्याच्या स्वरूपात मांडता येते म्हणजे ही त्रिकोणी संख्या आहे। ठीक आहे, मग अशा प्रकारे किती आहेत ते आधी आपण बघू। 1 3 5, त्यानंतर कसे काढायचे ते आता समजावून घेऊ। 1 ही त्रिकोणी संख्या आहे, ही सर्वात आधी लक्षात ठेवायची, 1 आहे। त्यानंतर 1 अधिक 2, कारण इथं आपण 1 टिपका दिला आणि खाली 2 दिले म्हणजे तिचा पाया तयार झाला। यामध्ये प्रश्न असेच असतात, त्रिकोणी संख्येचा पाया किती? ठीक आहे, मी त्याचं सूत्र आणि ते या शॉर्टच्या शेवटी सांगणार आहे। आधी संकल्पना समजावून सांगतो फास्ट मध्ये। 1 आणि 2 झाले, त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 ही झाली तुमची 5। ही त्रिकोणी संख्या, ही त्रिकोणी संख्या, ही। मग पुढची बघा बरं, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, एक एक अंक वाढवत गेलात की तुमची संख्या येणार। ठीक आहे, ओके। बघा काय होतंय, आपण आता त्रिकोणी संख्या मांडणे समजावून घेऊ। 1 ही सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे। पुढची संख्या कशी मांडायची ती दाखवतो। 1 2 आणि 3 असे 3 टिंब दिले म्हणजे यांचा त्रिकोण तयार होतो। ही झाली त्रिकोणी संख्या। 3 ठिपके 3 त्रिकोणी संख्या। ओके, मग 1 ही आहे, दुसरी 3 आहे, मग पुढची कशी शोधायची हे सांगतो। आधी हे लक्षात घ्या, 1 एकात 2 मिळवला, किती झाले? 3। पुढची संख्या कशी? 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, किती झाले? बघा, 1 2 3 6, 6 ही त्रिकोणी संख्या आहे। पुढची 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, कोणती झाली? 6 आणि 4 10, 10 ही त्रिकोणी संख्या आहे। पुढची संख्या 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5, किती झाली? 15 ही त्रिकोणी संख्या। अशा प्रकारे तुम्ही क्रमांक वाढत गेले की तुम्हाला त्रिकोणी संख्या येतील। पुढची त्रिकोणी संख्या असेल 21। ठीक आहे, म्हणजे अशा एकूण 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत। मग आता आपण ह्याच ह्याच्यामध्ये त्रिकोणी संख्येमध्ये त्रिकोणी संख्येचा पाया सूत्राने कसा काढायचा ते उदाहरण समजावून घेऊ। चला, आपण आधी संख्या लिहिल्या होत्या 21 पर्यंत। काय केलं होतं? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6। ठीक आहे, मग त्याचं उत्तर आलं 21, म्हणजे 21 ही त्रिकोणी संख्या आहे। त्याच्यानंतर जर तुम्ही त्या संख्या पूर्ण लिहिल्या आणि पुन्हा 7 ऍड केला तर पुढची संख्या येते 28। 28 ही त्रिकोणी संख्या आहे। त्यानंतर पुढे जर अशाच संख्या वाढवल्या आपण 7 आणि आणखी पुढचा नंबर ऍड केला तर पुढचा येतोय 36, ही त्रिकोणी संख्या आहे। तुम्ही म्हणाल सर ह्या अशा जर असतील मांडणीतून समजल्या, काढायच्या कशा? याचं सूत्र खूप सोपं आहे काढण्याचं। बघा, 2 क्रमवार संख्या, 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार करा, त्याला 2 ने भागा, उत्तर येते। मी काय म्हटलंय लक्षात घ्या, 2 क्रमवार संख्या, उत्तर दाखवतो तुम्हाला। क्रमवार संख्या घेतली 2 आणि 3, या दोघांचा गुणाकार केला, त्याला 2 ने भागलं, किती येत आहे? बघा, 2 आणि 3 चा गुणाकार 6, 6 भागिले 2, किती आलं उत्तर? 3। ही क्रमवार, ही त्रिकोणी संख्या आहे। सूत्र लक्षात आलं? काय केलं? 2 लगतच्या संख्या घ्या, त्यांचा गुणाकार करा, त्याला 2 ने भागा, तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळेल। ठीक आहे, हा, चला पुढचं सूत्र त्यातलंच बघू। परत एकदा हे सूत्र समजून सांगतो। ठीक आहे, ओके। आपल्या समोर मी आता सूत्र लिहिलेलं आहे, 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार। हे जसं इकडे केलं होतं ना, हे उदाहरण दिलं होतं, 2 गुणिले 3 भागिले 2, याचा भागाकार केला, उत्तर आलं होतं 3। आता आणखी एक संख्या घेतो, क्रमवार संख्या घेतो कोणती, समजा 5 गुणिले 4। ठीक आहे, क्रमवार संख्या आहे, याला 2 ने भागायचंय। बघा बरं किती येत आहे? 5 गुणिले 4, 5 दुनी 5 चोक 20, 20 भागिले 2, किती आलं? 10। 10 ही 6 नंतर येणारी त्रिकोणी संख्या आहे।
ओके, आले लक्षात? आणखी एक उदाहरण घेतो आणि परत समजावून सांगतो, मग पुढचं सूत्र आपण पाहू. आता पुढची समजा मी अशी क्रमवार संख्या घेतली, 10 गुणिले 11 भागिले 2 किती येतं उत्तर? 110. 10 ने 11ला भागलं भागिले 2 किती आलं? 55. आपण 55 ही क्रमवार संख्या त्रिकोणी संख्या बघितली होती. आले लक्षात सूत्र? दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार करा, त्याला 2 ने भागा, तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळतील. ओके, आता पुढच्या सूत्रामध्ये आपण याचा पाया कसा काढायचा ते बघू. चला आता आपण एक उदाहरण घेऊ आणि त्रिकोणी संख्या कशी काढायची ती फायनल करू. ठीक आहे, असा प्रश्न येतो परीक्षेला, त्रिकोणी संख्येवरती 12 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? पाया 12 असणारी. आधीचं सूत्र लक्षात आणा, काय? दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार भागिले 2. 12 जर आपल्याला दिलेली आहे, त्यातली एक संख्या दिली 12, मग त्याच्या पुढची संख्या घ्या 13, दोघांना भाग गुणाकार करा आणि त्याला 2 ने भागा. या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे काय करायचं? बेने ह्याला भागा 6, 13 सख किती येतं? 78. ही आली तुमची त्रिकोणी संख्या पाया असणारी, 12 पाया असणारी त्रिकोणी संख्या. आले लक्षात? काय करायचं आहे? जी संख्या तुम्हाला जो अंक दिलाय त्याच्या पुढचा अंक घ्या, त्याला 2 ने भागा, तुमचं जे उत्तर आहे ती असेल त्रिकोणी संख्या. समजले? किती? 12 पाया असणारी 78 ही त्रिकोणी संख्या आहे. आलं लक्षात? आपण त्रिकोणी संख्या समजून घेतल्या, त्याचं सूत्र समजावून घेतलं. 100 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत आणि एक ही सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे. ओके, चला, तुम्हाला त्रिकोणी संख्येचा हा शॉर्ट किंवा हे सूत्र आवडलं असेल तर त्याला लाईक करा, पुढचं सूत्र अवश्य बघा. चलो, आपण आपल्या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन ह्याच्यामध्ये नियम, ट्रिक्स आणि संकल्पना समजावून घेत आहोत. यात आता आपली संकल्पना आहे चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे काय? इथे मी ठिपके काढलेले दिसत आहेत. यस, या आहेत चौरस संख्या. ठिपक्यांची रांगोळी म्हणजे चौरस संख्या. तुम्ही म्हणाल काय म्हणताय सर? नाही, बघा इकडं एक एक ही संख्या आहे, ही चौरस संख्या आहे. त्यानंतर ही जी संख्या आहे 4, 4 टिपके दिलेले होते. 4ही टिपके आपण 4 यांनी रेषाखंडांनी जोडता येतात. जी आकृती 4 बाजूंनी जोडता येते तिला चौरस संख्या म्हणतात. ओके, 4 चौरस संख्या आहे. 1 आहे सर्वात लहान, 1 ही त्रिकोणी संख्या पण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं मी 3 टिपक्यांच्या रांगा दिल्या. 3 बघा इथं 3 टिपक्यांची एक रांग, दुसरी रांग, तिसरी रांग आहे, म्हणजे 9 ही चौरस संख्या आहे. मग आता 4 टिपक्यांची रांग दिलेली आहे. बघा इथं 4 4 ची 16 ही चौरस संख्या आहे. काही लक्षात येतंय का? बघा आता इथं मी सूत्र लिहिलंय किंवा इथं नियम लिहिलेला आहे किंवा त्याची संकल्पना लिहिली. ओके, त्या संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या चौरस असते. मग आता 2 ला 2 ने गुणलं किती आलं? 4 चौरस संख्या आहे. 3 ला 3 ने गुणलं किती आलं? 9 चौरस संख्या आहे. 4 ला 4 ने गुणलं किती आलं? 16 चौरस संख्या आहे. 5 ला 5 ने गुणा 25 चौरस संख्या आहे. 6 ला 6 ने गुणा 36 चौरस संख्या आहे. आले लक्षात? लागलाय? लाईट ट्यूब पेटली? यस. कोणत्याही वर्ग संख्या, कोणत्याही पूर्ण वर्ग संख्या चौरस संख्या आहेत. आले लक्षात? कोणत्याही पूर्ण वर्ग संख्या, आता मी इथं तो शब्द लिहितो, पूर्ण वर्ग संख्या या चौरस संख्या आहेत. चौरस संख्या आहेत. संकल्पना खूप सोपी आहे, लक्षात घेण्यासारखी आहे, त्रिकोणी संख्येपेक्षाही सोपी आहे. बर, आणखी एक वैशिष्ट्य सांगतो. 36 ही जी आहे 36 ही त्रिकोणी संख्या सुद्धा आहे आणि चौरस संख्या सुद्धा आहे. आले लक्षात? चौरस संख्येची ही संकल्पना जर तुम्हाला आवडली असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि पुढची संख्या आणि सूत्र अवश्य पहा. चला, आपल्या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन सूत्र, ट्रिक आणि नियम या वन शॉट सेशन मध्ये आपण आज 1 ते 100 संख्यांवरील संख्यांचे प्रश्न पाहणार आहोत. 1 ते 100 संख्यांवरील. यामध्ये फक्त 3 ते 4 महत्वाचे मुद्दे आहेत, तेवढे समजून सांगणार आहे 2 ते 3 मिनिटात. ठीक आहे, चला बघा. 0 ही अंक आहे. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो. किती वेळा येतोय? 11 वेळा. ओके, 11 वेळा. कुठे येतोय? खालनं येणारा 0 बघा. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 आणि 100 मध्ये किती वेळा येतो? 2दा. ठीक आहे, म्हणजे आधीचे 10 आणि तो 1 असे झाले 11. आले लक्षात? ओके,
त्यानंतर हे दोन वैशिष्ट्यपूर्ण अंक आहेत, 0 आणि 1. 1 हा अंक 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो. कसा येतो 21 वेळा? वर्ण जो येतो तो 1, 11, 21, 31, 41, 51. ओके. त्यानंतर 11च्या पाड्यामध्ये येतो 11, 12, 13, 14, 15 आणि शेवटी येतो 100. ओके. हा झाला 21. त्यानंतर इतर जे अंक आहेत ते अगदी सामान्यपणे गपचूप बिचाऱ्यासारखे 20 वेळा येतात. ओके. बिचाऱ्यासारखे ते सगळे म्हणजे 2 ते 9 पर्यंतचे अंक 20 वेळा 1 ते 100 मध्ये येतात. ओके. आले लक्षात? 0 हा त्यातल्या त्यात गरीब आहे, तो 11 वेळा येतो. त्याच्यानंतर हा 1 मात्र जास्त श्रीमंत, जास्त हुशार आहे, तो मात्र 21 वेळा येतो. आणि हे आपले सामान्य मध्यम गती गोलंदाज 20 वेळा येतात. आलं लक्षात? ओके. मुद्दाम उपमा दिल्या तुम्हाला 1 ते 100 या क्रमांकावरील अंक लक्षात राहावेत म्हणून. ठीक आहे. 1 ते 100. ओके. चला आता आपण 10 ते 99 मधले बघू. चलो. 1 ते 100 मध्ये किती वेळा अंक येतात ते आपण समजून घेतलं. आता 10 ते 100 मध्ये समजावून घेऊ. ठीक आहे. 10 ते 100. 10 ते 100 म्हणजे काय झालं? 2 अंकी संख्येत असा प्रश्न आला की 2 अंकी संख्येमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? 0 हा अंक मी इथे लिहिलेला आहे. 2 अंकी संख्येमध्ये 0 हा 9 वेळा येतो. आधी तो 11 वेळा आला, त्याच्यामध्ये खालच्या ह्याच्यातला 0 जो होता तो वजा केला. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचा जो आहे तो लक्षात घ्या. इथं 2 अंकी संख्या आहे 10 ते 100. 10 ते 100 मध्ये 1 ते 9 हे अंक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे सर्व अंक 19 वेळा येतात. किती वेळा येतात? 19 वेळा. कारण इकडे 20 वेळा यायचे. आधी तुम्ही लक्षात घेतलं, आधीचं बघितलं असेल तर 20 वेळा यायचे, त्यातला 1 ते 10 पर्यंतचे अंक वजा करा 1 ते 9 पर्यंतचे, बाकीचे सगळे अंक किती वेळा येतात? 19 वेळा. आले लक्षात? म्हणजे आज आपण या शॉर्ट मध्ये 10 ते 100 या अंकांमधले बघितलं आणि 1 ते 100 मध्ये 0 किती वेळा येतो? बरोबर, 11 वेळा. त्याच्यानंतर 1 किती वेळा येतो? 21 वेळा आणि बाकीचे अंक 20 वेळा. त्या उलट 10 ते 100 मध्ये 0 9 वेळा येतो आणि बाकीचे सगळे अंक 19 वेळा येतात. ओके. 100च्या अंकांवरील तुम्हाला जर हे प्रश्न आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका. चला पुढचा सूत्र अवश्य बघा. आपण आपल्या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये सूत्र, ट्रिक्स आणि नियम वन शॉट पाहत आहोत. यामध्ये आज 1 ते 100 मधील संख्या यावरील काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. यातले 5 मुद्दे तुमच्या समोर आहेत. काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका. ठीक आहे. 1 अंकी संख्या 1 ते 100 मध्ये किती आहेत? 9. कोणत्या आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ओके. ह्या 9 आहेत 1 अंकी संख्या. ओके. साधी गोष्ट आहे, कॉमन गोष्ट आहे. पुढची 2 अंकी संख्या किती आहेत? 2 अंकी संख्या आहेत 90. कुठून सुरू होतात? 10 पासून कुठपर्यंत? 99 पर्यंत. म्हणजे ह्या तुमच्या 9 झाल्या, पुढच्या ह्या 90 झाल्या. ओके. त्याच्यानंतर 3 अंकी संख्या कोणत्या? 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या फक्त एकच आहे, ती आहे 100. ती 1 याच्यात जर मिळवली आपण तर टोटल होतात 99 आणि 1 100 संख्या. 1 ते 100 मध्ये 100 संख्या आहेत, त्यातल्या 9 संख्या आहेत 1 अंकी, 90 संख्या आहेत 2 अंकी आणि त्यातल्या एकच संख्या 3 अंकी. ओके. पुढचा मुद्दा 1 ते 100 मध्ये समसंख्या किती आहेत? 1 ते 100 म्हटलंय मी, 10 पासून पुढे नाही. 1 ते 100 मध्ये समसंख्या आहेत 50 आणि विषम संख्या आहेत 50. ओके. आले लक्षात? काही महत्वाचे मुद्दे आपण त्यात समजावून घेतले. ठीक आहे. तुम्हाला 1 ते 100च्या संख्यांचे जे काही मुद्दे आपण घेतले ते आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका. पुढचे प्रश्न अवश्य बघा. चला. आपल्या या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये सूत्र, ट्रिक आणि नियम आपण समजावून घेत आहोत. त्यामध्ये वन शॉट आपण वर्ग संख्या हा मुद्दा पाहत आहोत. याचे महत्वाचे वैशिष्ट्य आपण समजावून घेणार आहोत. तुम्हाला वर्ग संख्या माहित असतील. वर्ग संख्या म्हणजे काय? 2 समान संख्यांचा गुणाकार म्हणजे वर्ग. ओके. 2 समान संख्या म्हणजेच 2 गुणिले 2 4 हा वर्ग आहे. 3 गुणिले 3 बरोबर 9 हा वर्ग आहे.
वर्ग कसे काढायचे याच्या ट्रिकचे आपण 3 स्वतंत्र व्हिडिओ दिलेले आहेत, वन शॉट मध्ये घेतलेला आहे. आपण जे वैशिष्ट्य समजावून घेत आहोत त्याच्याकडे लक्ष देऊ. वर्ग संख्यांचं वैशिष्ट्य बघा. पहिलं वैशिष्ट्य असं आहे, 2 अंकी संख्या, जर कोणतीही 2 अंकी संख्या घेतली तुम्ही, तिचा वर्ग काढायचा असेल तर तो 3 अंकी किंवा 4 अंकी येतो. किती येतो? 3 अंकी किंवा 4 अंकी. म्हणजे कसा, 11 गुणिले 11 याचा वर्ग किती येतो? 121. ओके, कसा काढायचा आहे त्याच्या मेट्रिक वेगळ्या दिलेल्या आहेत, त्या आपल्याला इथं बघायच्या नाहीत, तुम्ही ते व्हिडिओ चॅनलवर बघा. ठीक आहे. 11 गुणिले 11 ही 2 अंकी संख्या आहे, ही 2 अंकी संख्या आहे. या दोघांचा गुणाकार केला 121 येतो, हा 3 अंकी आहे. आले लक्षात? वैशिष्ट्य काय होतं? 12 गुणिले 12, 12 ही 2 अंकी संख्या आहे, वर्ग काढायचा आहे, म्हणजेच 12चा वर्ग हा 144 आहे. ही स्वतः 3 अंकी संख्या आहे. कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग हा 2 अंकी येत नाही, 3 अंकी येत. ओके, पुढचं वैशिष्ट्य पाहू. चला, आपण वैशिष्ट्य पाहत आहोत. पहिलं वैशिष्ट्य आपण समजावून घेतलं, 2 अंकी संख्येचा वर्ग 3 अंकी किंवा 4 येतो. पुढे समवर्ग संख्या ही एक संकल्पना लक्षात घ्या. या वर्ग संख्याचा आहेत तुमच्या पुढे लिहिलेल्या 4, 16, 36, 64 हे यांचे एकक स्थान लक्षात घ्या. काय आहे एकक स्थान? या एकक स्थानावर आले लक्षात, या सगळ्या समवर्ग संख्या आहेत, कारण यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असे अंक आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली विषम वर्ग संख्या बघा, 9, 25, इथं यांचं एकक स्थान चेक करा, 49, 81, 121 आणि 169. ह्या पुढे तुम्ही कोणत्या वर्ग संख्यांमध्ये गेलात तरी तुमच्या ते लक्षात येईल विषम वर्ग संख्या. तुम्ही म्हणाल सर हे कशासाठी सांगितलं? की ह्याच्यासाठी जेव्हा तुम्हाला संख्या मालिका देतात आणि गटात न बसणारा संख्या काढायची असते तेव्हा हे उपयोगाला येतं. गटात न बसणारी संख्या जर या वर्ग संख्या मांडल्या, तुम्ही म्हणाल यांच्यामध्ये काय आहे, तर या सगळ्या समवर्ग संख्या असतील आणि खालच्या जर तुम्हाला संख्या मालिकेत दिलेल्या असतील तर त्या विषम वर्ग संख्या असतील. आले लक्षात? म्हणजे सम आणि वर्ग संख्यांचा आपण वैशिष्ट्य आणि उदाहरण समजून घेतले. ओके, चला, आपल्या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये सूत्र, ट्रिक्स आणि नियम याआधी आपण बरेचसे नियम आणि ते समजावून घेतले, सूत्र समजावून घेतले वन शॉट. आज आपण किंवा आता वर्ग संख्यांचे वैशिष्ट्य समजावून घेत आहोत. यामध्ये आहे क्रमवार वर्ग संख्या. क्रमवार वर्ग संख्या म्हणजे काय असा प्रश्न विचारला जातो कायम, की 4 ही वर्ग संख्या आहे त्यापुढे येणारी किंवा n ही वर्ग संख्या आहे त्यापुढे येणारी पहिली वर्ग क्रमवार कोणती, दुसरी कोणती, तिसरी कोणती क्रमवार संख्या कशी काढायची? इथं सूत्र लिहिलेलं आहे बघा, n वर्ग अधिक 1, n वर्ग अधिक 2, n वर्ग अधिक 3. म्हणजे काय? जर समजा n वर्ग बरोबर 4 असेल, 4 ही वर्ग संख्या असेल तर 4 अधिक 1 म्हणजे त्याच्या पुढची संख्या येईल 5. जर त्यानंतर n वर्ग अधिक 2 असेल, n वर्ग जर समजा 4 असेल तर आपण त्यात घेऊ 4 अधिक 2 बरोबर पुढची वर्ग संख्या, पुढची संख्या येईल 6. तसेच त्यानंतर 4च असेल तर पुढची वर्ग संख्या येईल 7. आले लक्षात? मग जर समजा तुमचा n वर्ग म्हणजे 9 असेल, 3चा वर्ग असेल तरच्या क्रमवार संख्या तशाच पद्धतीने n वर्ग अधिक हेच सूत्र n वर्ग अधिक 1 किती झाले 10. त्याच्या पुढची संख्या परीक्षेत विचारली जाते. या वर्ग संख्येच्या पुढची क्रमवार संख्या कोणती? आपल्याला वर्ग माहिती असतो, 3ची वर्ग संख्या, 3 या संख्येची क्रमवार पुढे येणारी वर्ग संख्या कोणती? अशा प्रश्नांमध्ये हे सूत्र उपयोगाला येतात. ठीक आहे. मग पुढची वर्ग संख्या 9 अधिक 2 बरोबर 11 क्रमवार सलग क्रमाने येणारी वर्ग संख्या. पुढची 9 अधिक 3 म्हणजेच 12. अशा प्रकारे क्रमवार वर्ग संख्या ठरवता येतात. आले लक्षात? ओके, चला, आपण क्रमवार वर्ग संख्या समजावून घेत आहोत. आता अशा मालिकांमध्ये हे प्रश्न येतात. कशामध्ये? मालिकांमध्ये. कसे? बघा, तुम्हाला एक वर्ग संख्या समजा n दिलेला आहे, आपल्याला 5चा वर्ग माहिती आहे. 5चा वर्ग किती आहे? 25. मग आपला n वर्ग म्हणजे 25 आहे. जर n वर्ग 25 असेल तर संख्या मालिकेमध्ये असे प्रश्न येतात, त्यासाठी सूत्र उपयोगाला येईल. बघा, 25 वजा 1 n वर्ग किती येतोय? 24. त्यानंतर 25 वजा 2 बघा इथं टाकलेलं आहे, किती येणार आहे? याचं उत्तर, याचं आलं 2, याचं 23. त्याच्यानंतर 25 वजा वर्ग संख्या वजा 3 किती येणार आहे? 22. अशा प्रकारे मागे मागे येत जाणाऱ्या संख्या
या क्रमवार मागील संख्या असतात. क्रमवार वर्गसंख्या पुढील, क्रमवार वर्गसंख्या मागील. ओके, वर्गसंख्यांची वैशिष्ट्य लक्षात आली. ठीक आहे, चला पुढचं बघा. वर्गसंख्यांचंच एक उदाहरण दिले, मुद्दाम समजून घ्या. 25 एक वर्गसंख्या तुम्हाला माहिती आहे. 49 वर्गसंख्या 25 कशाचा आहे? 5चा वर्ग आहे. ओके, 49 7चा वर्ग आहे. इथं 12 दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथं तुम्हाला ही संख्या माहिती करून घ्यायची आहे. इथं काय येणार सांगा, काय येतंय? ओके, चला आपण लक्षात घेऊ. 5 आणि 7 यांचा वर्ग आहे. या दोघांची बेरीज किती येते? 12 आली. मग आता 8 64 हा कशाचा वर्ग आहे? 8 आणि 81 9चा वर्ग आहे. म्हणजे 8 अधिक 9 केले तर किती येतील? 9 8 17. ओके, प्रश्नचिन्हाच्या जागी 17 येणार आहे. ठीक आहे, चलो पुढचं सूत्र समजून घेऊ. आपल्या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन या सूत्र, ट्रिक्स आणि नियम आपण वन शॉट जे पाहत आहोत या मालिकेमध्ये आता आपण समजावून घेत आहोत नाणी आणि नोटा. नाणी आणि नोटांचे प्रश्न असतात, हमखास परीक्षांना येतात. यामध्ये जी काही मी तुम्हाला सूत्र किंवा जी ट्रिक सांगणार आहे ती समान नोटांच्या बाबत आहे. प्रश्न तुमच्या समोर लिहिलेला आहे, वाचून घ्या. 5 व 10 रुपयांच्या किती? 5 आणि 10 रुपयांच्या किती? ठीक आहे, 5 आणि 10 रुपयांच्या किती नोटा घ्यायच्या? समान नोटा घेतल्या तर 75 रुपये होतील. 75 रुपये ही रक्कम आपल्याला ठरवायची. किती नोटा घ्यायच्या तुम्ही जर कॅल्क्युलेशन करत बसलात तर गरज नाही, सोपी ट्रिक सांगतो, लक्षात घ्या. 5 आणि 10ची बेरीज करा, किती आलंय? 15. या 15ने 75ला भागा, 75 भागिले 15, 15 5 75. ओके, म्हणजेच 5 नोटा घ्या तुमच्या 5च्या आणि 5 नोटा घ्या 10च्या. ओके, बघा बरं, 5 गुणिले 5 किती होतात? 25 आणि 5 गुणिले 10 किती होतात? 10 रुपयाच्या नोटा 50. आलंय तुमचं 75 उत्तर. ओके, म्हणजे अशा प्रकारे यामध्ये सांगण्याचा मुद्दा हाच होता की तुम्हाला जर इथं त्यांनी समजा समान नोटांची रक्कम दिलेली असेल आणि त्याच्यामध्ये प्रश्न 2 अंकांमध्ये वेगवेगळ्या नोटा दिलेल्या असतील तर तुम्हाला उत्तर काढताना काय करायचं आहे? दिलेल्या नोटांची बेरीज करा, 5 अधिक 10. त्यानंतर त्या आलेल्या बेरजेने ह्या नोटांच्या रकमेला भागा उत्तरील. आणखी एक उदाहरण घेतो आणि समजून सांगतो. चला, तुमच्या समोर उदाहरण लिहिलेलं आहे. 5 आणि 25 रुपयांच्या किती समान नोटा घ्याव्या लागतील? 5 आणि 25 रुपयाच्या किती नोटा घेतल्या म्हणजे 625 रुपये होतील. ठीक आहे, चला उत्तर तुम्ही काढू शकता. काय करायचं आहे? 5 अधिक 20 या नोटा घ्यायच्यात, 5 आणि 20च्या, यांची बेरीज करा, आली 25. ओके, 25 आली. आपल्याला काढायचे आहे 625. 625 भागिले 25, भागाकार करा. काय आहे? 25 एक 25, 25 दुनी 50. आता उरले 12. 12 आणि वरती 5, 25 5 125. किती आलेलं आहे उत्तर? 25. म्हणजेच तुमच्या नोटा 25 घ्याव्या लागतील. 25 जर तुम्ही 5च्या नोटा घेतल्या आणि 25 20च्या घेतल्या तर बरोबर तुमची 625 ही रक्कम येईल. काय केलं लक्षात आलं? 5 आणि 20ची बेरीज केली, 25 झाले. या 25ने एकूण रकमेला भागलं, तुमचं उत्तर येते 25. टॅली करायचं असेल तर 25ने 5 ला गुणा, 25ने 25 ला गुणा, दोन्हींची बेरीज करा, 20 ला गुणा, दोन्हींची बेरीज तेवढी येते. समान नोटांच्या संदर्भात ही ट्रिक होती. तुम्हाला आतापर्यंत सांगितलेल्या ट्रिक आवडल्या असतील तर लाईक करायला विसरू नका आणि मागच्या बघितल्या नसतील तर अवश्य बघा. दुसरा बुद्धिमत्तेचा भाग आहे तोही बघा. ठीक आहे, आता थांबतोय. गुड डे, बाय.